सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत। यंदा या 11 विधानसभा मतदारसंघातून 184 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या उमेदवारांपैकी 159 जणांचे डिपॉझिट जप्त झालं आहे। यातील प्रमुख उमेदवार कोण आहेत याचा आढावा आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करणं बंधनकारक आहे। वेगवेगळ्या निवडणुकांसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी 25,000 रुपये आणि विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 रुपये अशी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे। याला डिपॉझिट म्हटलं जातं। उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 16.33% मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते। शहर दक्षिण मध्ये प्रहारचे बाबा मिस्त्री, अपक्ष धर्मराज काडादी, वंचितचे संतोष पवार, मनसेचे महादेव कोगनुरे यांचे डिपॉझिट जप्त झाली आहेत। शहर उत्तर मध्ये अपक्ष उमेदवार माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे। जिल्ह्यातील अनेक अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत। शहर उत्तर मतदारसंघातील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना 554 मते मिळाली, तर याच मतदारसंघात नोटाला 716 मते मिळाली आहेत। बार्शीमध्ये वंचितचे धनराज जगदाळे यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे। पंढरपूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत, मनसेचे दिलीप धोत्रे यांची डिपॉझिट जप्त झाली आहेत। मोहोळमध्ये अपक्ष अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांची डिपॉझिट जप्त झाली आहे। माढ्यात अजित पवार गटाच्या उमेदवार मिनल साठे यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे। अक्कलकोटमध्ये वंचितचे संतोष कुमार इंगळे, रासपचे सुनील बंडगर यांची डिपॉझिट जप्त झाली आहेत। शहर मध्यमध्ये काँग्रेसचे चेतन नरोटे, माकपचे आडम मास्तर, वंचितचे श्रीनिवास आणि अपक्ष तौफिक शेख यांची डिपॉझिट जप्त झाली आहेत। सांगोल्यात बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत गडहिरे यांची डिपॉझिट जप्त झाली आहे। करमाळ्यात अपक्ष रामदास धोळ, अशोक वाघमोडे यांची डिपॉझिट जप्त झाली आहेत। माळशिरसमध्ये वंचितचे राजकुमार यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे।